अल्पवयीन मुलींचा पाठलाग करून त्यांच्या घरात डोकावणाऱ्या एका रोड रोमिओला मनसे कार्यकर्त्यांनी चांगला चोप दिला। भाईंदर पोलिसांनी आरोपीवर पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल करून अटक केली आहे। या आरोपीला रंगेहात पकडण्यासाठी मुलीच्या आईने घराबाहेर सीसीटीव्ही कॅमेरा लावला होता। भाईंदर पश्चिमेला एक महिला आपल्या 2 अल्पवयीन मुलींसह राहत होती। मागील 2 महिन्यांपासून याच परिसरात राहणारा धीरज गोरे वय वर्ष 25 हा इसम मुलींचा पाठलाग करत होता। महिला घरात नसताना घरात डोकवायचा, त्यामुळे मुलींना असुरक्षित वाटत होते। मुलींनी हा प्रकार आपल्या आईला सांगितला। तिच्या आईने स्थानिक मनसे कार्यकर्त्यांची भेट घेऊन याबाबत माहिती दिली, परंतु या गोष्टीचा पुरावा नव्हता। त्यामुळे या गोष्टीची खात्री पटावी म्हणून महिलेने आपल्या घराबाहेर सीसीटीव्ही कॅमेरे लावले। त्यावेळी धीरज गोरे घरात डोकवत असल्याचं दिसून आलं। मंगळवारी रात्रीच्या वेळी मनसे कार्यकर्त्यांनी त्याला पकडून चांगला चोप दिला आणि भाईंदर पोलीस ठाण्यात घेऊन गेले। याबाबत महिला विधानसभा अध्यक्ष वैशाली येरुणकर आणि भाईंदर पश्चिम येथील वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रफुल्ल वाघ यांची प्रतिक्रिया काय आपण जाणून घेऊयात। घटना अशी होती, गेले कित्येक दिवसापासून एक महिला आमच्या शाखेमध्ये येऊन तक्रार करत होती की त्यांच्याच एरियातला एक मुलगा जो सतत रात्री अपरात्री येऊन त्यांच्या घराच्या खिडकीमध्ये वाकून बघत असतो, फोटो काढत असतो, व्हिडिओ घेत असतो। त्यांच्या मुली आहेत, तरुण 16 वर्षाची मुलगी आहे, ती बाथरूम मध्ये गेल्याच्या नंतर सुद्धा तो तिथे येऊन बसतो खिडकीमध्ये। तर आम्ही ह्या गोष्टीची शहानिशा करण्यासाठी त्यांना कॅमेरे लावण्याचा सल्ला दिला होता। त्याप्रमाणे त्यांनी तिथे कॅमेरे लावले आणि ज्या वेळेस हे कॅमेरामध्ये सगळं रेकॉर्डिंग झालं की तो खरंच मुलगा तिथे जातोय आणि ते सगळे प्रकार करतोय, त्याच्यानंतर आम्ही त्याला चोप दिला। आम्हाला हे अधिकार आमच्या पक्षाने दिलेले आहेत आणि मला असं वाटतं की कायदा हातात घेणं ही आताची खरंच गरज आहे। जोपर्यंत अशा लोकांना शासन भेटत नाहीये, जोपर्यंत अशा प्रकारे चोप दिला जात नाहीये, तोपर्यंत कुठेतरी हे प्रकार थांबणार नाहीये। आणि हे जर थांबवायचे असतील तर मी सगळ्या महिलांना आवाहन करते की तुमच्या एरियामध्ये जर असा कुठलाही प्रकार अनुचित घडत असेल तर समोर या, चोप द्या, शांत बसू नका। भाईंदर पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये राहणारी एक महिला आहे। त्यांच्या घराच्या मागच्या बाजूने खिडकीतून एक मुलगा घरातून डोकावत असल्याबाबत त्यांना संशय होता। यासाठी त्यांनी कॅमेऱ्यामध्ये त्यांच्या घरी जे कॅमेरे लावले होते त्या कॅमेऱ्यामध्ये पण बघितलं तर एक मुलगा तिथे येताना दिसतो आणि घरातून डोकावताना दिसतो, असं त्या तक्रारदार महिलेचं म्हणणं होतं। तक्रारदार महिलेने तक्रार दिल्यानंतर आम्ही तात्काळ भारतीय न्याय संहिता कलम 77 नुसार, म्हणजे पूर्वीचं IPC 354C नुसार भाईंदर पोलीस स्टेशनला आम्ही गुन्हा दाखल करून घेतलेला आहे। CCTV फुटेज आम्ही त्या तक्रारदार महिलेकडून आम्ही प्राप्त केलेले आहे आणि त्यानुसार पुढील तपास करून कारवाई करत आहोत।